नाना, आपण स्वतः राष्ट्रीय कबड्डीपटू आहात, पण अजूनही असं वाटते की ठाणे शहरामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू निर्माण होण्याकरता अनंत अडचणी येत आहेत. तर आपली काय भूमिका असेल याच्यावर? तुम्ही सांगितलं जो प्रश्न बरोबर आहे त्या ठिकाणी की त्यांना सराव करण्याच्या दृष्टिकोनातून मैदानं उपलब्ध नाही. त्याला ह्या इथून तर तिकडे आलं तर मला आठवतं त्यावेळेचा काल 1970-72चा काल असेल तेव्हा आम्ही प्रॅक्टिस करण्याकरता भेवडीला जायचो. आमच्या ग्राउंड प्रॅक्टिस करायची, मला भेवडीला जायचं. प्रत्येक खेळाडूला आवड आहे त्या ठिकाणी. आज आपण क्रीडा क्षेत्रामध्ये शासनाने अशा प्रकारचा 5-7% आरक्षण ठेवलं आहे. असे आमचे कित्येक अशा प्रकारचे कबड्डीपटू आज शासकीय याच्यामध्ये महानगर याच्यावर काम करतात. तर अशा प्रकारचं स्टेडियम नसल्यामुळे आता ते एकनाथ शिंदे साहेबांच्या मदतीने आता आम्हाला कल्पतरू या ठिकाणी 8 एकरचा एक मोकळा प्लॉट आमच्या ताब्यामध्ये आलेला आहे. साहेबांनी देखील सांगितलं की इथं चांगला एक आपण क्रीडा अकादमी सुरू करू. त्यासाठी त्यांनी देखील निधी देण्यासंदर्भात त्यांनी आतापर्यंत चर्चा केलेलं आहे. आयुक्त समाजाची चर्चा केली साहेबांनी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी नियोजन त्या सुरू आहे. ही निवडणूक संपल्यानंतर त्या कामाला आम्ही सुरू करणार आहोत.